एक छोटंसं गाव होता. त्या गावामध्ये एक उंदीर मामा राहत होता. एके दिवशी रस्त्याने जाताना त्याला एक फडके मिळाले. फडके घेऊन तो गेला शिंप्याकडे. शिंपी दादा, शिंपी दादा, शिंपी दादा, मला एक छानशी टोपी शिवून दे, तिला रंगीत गोंडेही ला. शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली. ती टोपी घेऊन उंदीर मामा राजाच्या दरबारात गेला. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम ढुम ढुमक असे जोर जोराने ओरडू लागला. राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला, जा रे, त्या उंदराला पकडून आणा. शिपायांनी उंदीर मामाला पकडले, दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदीर मामा म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम ढुम ढुमक. हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला. तर मुलांनो, यातून काय शिकलात? तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.